मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। माझा पत्ता आहे बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। पिनकोड नंबर आहे 425508। आमच्या संस्थेतर्फे आम्ही सर्वांना विनामूल्य अभिमंत्रित केलेली काही यंत्रसिद्धी देत आहोत। ती यंत्रसिद्धी सर्व कामी आहे। आपल्या घरातील, दुकानातील, व्यवसायातील, कारखानदारीतील, शाळा कॉलेजमधील, हॉस्पिटलमधील जे काही अशुभत्व आहे त्याचं निवारण होईल आणि आपल्याला त्याच्यापासून लाभ मिळण्याचे योग आहे, कार्य सुरळीत चालण्याचे योग आहे। पण ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ही यंत्र मागवावी। आम्ही विनामूल्य देत आहोत। आपण 5x11चं पाकिट माझ्याकडे पाठवावं, त्याच्यावर आपला पत्ता लिहावा आणि 20 रुपयाची तिकीट लावावी म्हणजे, आणि ते पाकिट माझ्या पत्त्यावर पाठवावं। स्पीड पोस्टाने पाठवलं तर अतिउत्तम। आणि मग ते आपल्या आलेल्या पाकिटात आम्ही 2 यंत्र घालून देऊ आणि ती यंत्र आपल्याला सर्वांना दिसेल अशी काच फ्रेम करूनच लावायची। काच फ्रेम केली म्हणजे त्या यंत्रसिद्धीला टोक बाधा लागत नाही आणि ती यंत्र स्फटिक रूपात प्रभावित होतात आणि आपल्याला लाभदायक येतात। ज्यांचं कार्यालय म्हणा, शाळा म्हणा, क्लासेस म्हणा, उद्योग म्हणा, घर आणि दुकान वेगळं आहे तर अशांनी 2 यंत्रसिद्धी मागवावी, 2 पाकिटं वेगवेगळे मागवावे। घरामध्ये यंत्रसिद्धी लावावी पहिल्या हॉलमध्ये आणि व्यवसायाच्या ठिकाणी, कार्यालयाच्या ठिकाणी, ऑफिसच्या ठिकाणी लावा। कारण तो जो पैसा आपल्याला येतो तो पैसा काही शुद्ध स्वरूपात येत नाही। कुठल्याही स्वरूपात आपल्याला पैसा आपल्याकडे संपत्ती येते। ती संपत्ती आपण तशीच घरात नेतो आणि ती अशुद्ध रूपाची प्रकट होते आणि अशुद्ध रूपाचे परिणाम घरातसुद्धा, वास्तूतसुद्धा होतात। ते होऊ नये म्हणून त्याच्या सिद्धतेसाठी घरात पण यंत्र लावणं हे आहे। फक्त आपल्याला काय खर्च येणार आहे तो आपल्याला फोटो फ्रेम करण्यापुरताच, बाकीचा खर्च तर आम्ही विनामूल्यच करत आहोत। ही अशी अत्यंत अमूल्य अशी यंत्रसिद्धी आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत। ज्यांना हवी असेल त्यांनी मात्र ती यंत्रसिद्धी जरूर मागावी। ज्यांची श्रद्धा नसेल त्यांनी मागवू नये, अश्रद्धापणा आपण दाखवू नये। आणि आपल्याला या यंत्रसिद्धीपासून काही लाभ झाला तर ती इतरांना सांगावं, त्यांनाही लाभ होऊ द्यावा। आम्ही ते विनामूल्यच पाठवणार आहोत, त्यांना पण पाठवणार आहोत। परंतु त्यांचा लाभ झाला तर तुमचाला पण पुण्याची प्राप्ती होईल आणि तुम्हाला पण पुण्याची प्राप्ती, लाभाचा संयोग होईल आणि मला पण समाधान प्राप्त होईल। माझे विचार ज्यांना आवडत असेल त्यांनी ते माझे विचार जे व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित होतात ते प्रसारित इतरांना करावं आणि त्याचाही लाभ तुम्हाला मिळेल, मला पण समाधान मिळेल। आजचा विषय आपण कुंडली मिलनाचा घेणार आहोत। कुंडली मिलन म्हणजे काय, माझ्याकडे आज जे काही आले, घटना घडली त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आहे। व्हिडिओचा कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। माझ्याकडे 4 व्यक्ती आल्या होत्या। एक जळगावची होती, एक मनमाडची होती, दुसरी नाशिकची होती आणि तिसरी इगतपुरीची होती। या 4ही व्यक्तींनी मला सांगितलं की आम्ही कुंडली मिलन केलेलं आहे। बघा, आता ते साधारणतः कुंडली मिलन नव्हतंच, ते गुणमिलन करून दिलेलं होतं आणि कुंडली मिलन करून भासवलेलं होतं। म्हणजे खऱ्या अर्थाने ते गुणमिलनच होतं आणि गुणमिलन हे शास्त्रसंमत नाही। आता कुंडली मिलन म्हणजे काय हे अगोदर समजून घ्या आणि गुणमिलन म्हणजे काय हे समजून घ्या। गुणमिलन हे तारखेनुसार होते, त्याच्यामध्ये कुंडली बघितली जात नाही आणि त्या तारखेला हजारो लाखो लोकांचा जन्म होतो म्हणून ते त्यात सत्यता नसते आणि कुठल्याही ज्योतिषशास्त्रात कुंडली मिलन दिलेलं नाही। 36 गुण रामाचे होते पण संसार सुखाचा झाला नाही। आमचे दोघांची नाडी एक होती, आमची दोघांची राशी एक होती, असं असतानाही आमचा विवाह सुखाचा झाला। मला एक नाडी असताना अपत्यप्राप्ती होणार नाही असं सांगितलं गेलं होतं, परंतु मला 2 मुलं आहे, 4 नातू आहे, 1 पणती आहे आणि संसार सुखाचा आहे। असं असताना कारण आमची पत्रिका 125% जवळ होती, आम्ही पत्रिके मिलननुसार विवाह केलेला होता। हा योग असत असताना कुंडली मिलन मी तुम्हाला सांगितलं। पत्रिकेचं मिलन, कुंडली मिलन म्हणजे काय, प्रथम दोघांच्या कुंडल्या काढणे, दोघांच्या कुंडलीचं विवरण खाली घेणं, त्याच्यानंतर आंशिक ग्रहयोग फार महत्त्वाचे आहे। जो जाणकीत ज्योतिष असेल तोच काढू शकतो। मुलाची आणि मुलीचे आंशिक ग्रहयोग जे काही 5-7 असतील ते, त्याच्यानंतर आलेख, जसं तुम्हाला शाळेमध्ये भूगोलाचा, सायन्सचा आलेख शिकवला जातो त्याच पद्धतीचे हे 2 आलेख असतात। मुलाचा वेगळा असतो, मुलीचा वेगळा असतो। कुठला ग्रह किती उंचीचा आहे, 100 डिग्रीचा आहे, 50 डिग्रीचा आहे,
का मृत्यू पावलेला आहे, का त्या तिरप्या चालीचा आहे, का वक्री दृष्टीचा आहे, हे सगळं ज्ञान या 2 आलेखामुळे मिळते. त्याच्यानंतर दृष्टियोग. एका ग्रहाला 120 दृष्ट्या साधारणतः असतात. जसं दृष्टी म्हणजे काय, जसं मनुष्य पापी नजरेने पाहतो, अशुभ नजरेने पाहतो, वाकड्या नजरेने पाहतो, तिरप्या नजरेने पाहतो, शुभ नजरेने पाहतो. आईची दृष्टी ममतामय असते, पत्नीची दृष्टी सेवामय असते. मग अशा या वेगवेगळ्या दृष्ट्या असतात. आपल्या कुंडलीवर कोणाच्या दृष्ट्या किती आहे, कशा आहेत, साधारणतः शनी मंगळाच्या आपण बघत असतो. त्याच्यानंतर आपण गर्भयोग हा कुंडलीमध्ये एका बाजूचा होत नाही. मुलीच्या कडच्यात गर्भबाजू नाही, पण त्याला पूरक अशी मुलाची बाजू पण असावी लागते. म्हणजे पती पत्नीचा संयोग होतो तेव्हाच संतती होते, हे लक्षात घ्या. म्हणजे गर्भयोग हा मुलाच्या ह्याच्यात किती पॉवरफुल आहे, मुलीच्या ह्याच्यात किती पॉवरफुल आहे, का नाहीच कोणाच्या ह्याच्यात वैगुण्य आहे, का दोघाच्या ह्याच्यात वैगुण्य आहे, हे म्हणून जे काहींना उशिरा संतती होते, काहींना वेळी संतती होते, अपंग संतती होते, काहींना संततीच होत नाही, काहींना गर्भपात होतो, काहींना संतती झाल्यावर 1-2 महिन्यात मूल दगावते. हे सगळं आपल्याला गर्भकुंडलीवरून कळते. हा फार मोलाचा ठेवा आहे, हे जाणकार ज्योतिषाशिवाय येत नाही. त्याच्यानंतर गोचर कुंडली म्हणजे काय, तर वर्तमान ग्रहस्थिती दोघांना कशी आहे ते, आणि वर्तमान स्थिती ग्रह असताना योग्य वेळ आहे का त्याचं विश्लेषण, आणि त्याच्यात नसली तर मग उपचार उपासनाचा मार्ग. त्याच्यानंतर दोघांच्या मुलाची कुंडली आणि मुलीची कुंडलीचं दोघांचं मिलन कुंडली तयार करायची, आणि मग कुठले ग्रह कुठे आहे. मुलाच्या कुंडलीतला ग्रह जर मुलीच्या कुंडलीत अष्टमस्थानी असला त्याचं आयुष्य कमी होईल. मुलाच्या कुंडलीत अष्टमस्थानी असलं तर तिचं आयुष्य कमी होईल. मुलाच्या कुंडलीत मुलीचं स्थान हे जर अनारोग्याच्या ठिकाणी असलं तर मुलगी विवाह झाल्यावर आजारी अधिक पडेल, आणि त्याचप्रमाणे उलट स्थितीनं असलं तर मुलगा आजारी पडेल. त्यानंतर दोघांचं आयुष्य किती आहे, दोघांना आयुष्याला एखाद पूरक आहे का, दोघांचे स्वभाव गुण जुळणार आहे का, एखादे अफेअर गुपचूप केलेलं आहे का, संतती होणार आहे की नाही होणार आहे, सासू सुनाचे कसे संबंध राहतील, हे पण सगळं डिटेलमध्ये आपल्याला जर पाहायचं असेल तर आपल्याला कुंडली मिलन केल्याशिवाय समजत नाही. कुंडली मिलनाला करण्यासाठी 2-3 दिवसाचा अवकाश लागतो, हे लक्षात घ्या. सर्वसाधारण ही गोष्ट नाही, तुम्ही आले मी कुंडली मिलन करून दिले अशी गोष्ट कदापि होत नाही. तुम्ही माझ्याकडे आल्यावर मी कुंडली मिलन जर तुम्ही माझ्याकडे सांगितलं तर मी तुम्हाला पोस्टाने पाठवेन. तुम्हाला पुनरुपी यायचे असेल, समजून घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, तुमचं स्वागत आहे. अशा योगाचा आहे. कुंडली मिलनाचा भावार्थ काय असतो हे समजून सांगण्यासाठीच हा स्पेशल व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर मुलगी ही मुलाच्या कुंडलीत आणि मुलगी ही मुलाच्या कुंडलीमध्ये आणि मुलगा हा मुलीच्या कुंडलीमध्ये कुठे आहे हे बघावं लागते. आता समजा मी एक व्यक्ती आहे तर स्मशानभूमीतून आलो तर तुम्ही मला अशुभ समजाल, आणि मीच जर तीर्थाटनातून आलो, मंदिरातून आलो तर तुम्ही मला शुभ समजाल. म्हणजे मनुष्य तीच व्यक्ती आहे, पण येण्याचे मार्ग जसे भिन्न तसे परिणाम ग्रहाचे होतात. म्हणून त्याचप्रमाणे कुंडलीमध्ये 12 स्थानं असतात, कुंडलीमध्ये 12 भाव असतात. त्या 12 भावचं मिलन कसं, प्रत्येकाचं भाव मिलन. उदाहरणार्थ आपण विवाहाचं तर विवाहाचे भाव काय आहे ते मिलन, त्यांचे स्वामी काय आहे त्याचे मिलन, असे हे कुंडलीमध्ये 24 रकाने असतात. त्याच्यानंतर मग तुमचं नक्षत्र कोणाचं शुभ आहे, धनकारक आहे, नाशवंत आहे, मृत्यूकारक आहे, अशुभ आहे, दोघांच्या नक्षत्राचा परिणाम. त्याच्यानंतर चरण बरोबर आहे का, त्याच्यानंतर नाडी बरोबर आहे का, त्याच्यानंतर गण बरोबर आहे का, योनी बरोबर आहे का, तत्व बरोबर आहे का, संज्ञा बरोबर आहे का, त्याच्यानंतर तुमच्या स्वभाव दर्शनाच्या जे काही बाबी आहे त्या बरोबर आहे का कुंडलीमध्ये, हे सगळं आपल्याला पाहावं लागते. त्याच्यानंतर आम्ही एक विषय घेतलेला आहे दुसरा, तो की वैयक्तिक भाग्य. हे तर झालं मिलनाच्या नुसार, पण वैयक्तिक भाग्य काय आहे. दोघाच्यामध्ये प्रेमयोग असला तर प्रेमयोग आहे 100%. दोघाच्या ह्याच्यात सासू सुनाचे संबंध वादकारक असेल तर वाद 100% होणार आहे. दोघाच्या कुंडलीमध्ये विभक्त योग असला तर विभक्त होणार आहे. दोघाच्या कुंडलीमध्ये अनापत्य योग असला तर वंश होणार नाही. हे आपल्याला दोघांच्या वैयक्तिक भाग्यातून मिळते. म्हणून एखाद्याच्या कुंडलीत वंशाची कमजोरता आली, हार्मोनची कमजोरता आली, त्याला हमजोरची कमजोरता पूर्तता करणारी पत्रिका जोडावी. एखाद्यात थोडंसं अशुभत्व आहे मग त्याला शुभत्वाची पत्रिका जोडावी. अशा तऱ्हेने जोड आपल्याला ह्या कुंडली मिलनातून कळतो, बाकी कुठलंही नाही. गुणमिलन हे शास्त्रसंमत नाही, हे पुनश्च मी सांगतो. आणि कुंडली मिलन हे जाणकार ज्योतिषीच करतो. कुंडली मिलनामध्ये जवळजवळ 10-12 पानं भरली जातात. आणि नंतर मग वैयक्तिक भाग, मुलाचं भाग्य काय आहे, मुलीची भाग्य काय आहे,
त्याच्यामध्ये काही उपासना आराधना करून ठीक होणार आहे का? मग ठीक होणार आहे, उपासनेला फळ मिळणार आहे का? मग याच्या दृष्टिकोनातून मग कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे हे आपल्याला बघावं लागते. राहू केतू असला, शनी असला, मंगळ असला तर हे पापी ग्रह आहे, अशुभ ग्रह आहे. रवी हा आपला शुभ दिसला तरी तो अर्धपापत्व धारण करतो. शुक्र हा आपल्याला शुभ आहे तरी पण तो बदफैली वचनाधीनपणा पण देतो, वेश्यागमन पण देतो, बारबाला पण करतो, प्रवासाची साधनं पण देतो, आनंद पण देतो, सुख देतो, समाधान देतो, विवाह करून देतो. असे एकेका ग्रहाचे विविध पैलू असतात, ते समजून घ्यायला हवे. गुरु हा आपण बघत असतो, तो गुरु कुंडलीमध्ये आपण विवाह करताना बघूच नाही असं नाही, तो ठराविक मर्यादेपुरता बघायचा असतो. त्याच्यासाठी संसार किंवा ठरलेलं लग्न मोडायचं नसतं किंवा ठरत असताना लग्न नकार द्यायचा नाही. याच्यासाठी आम्ही शुक्राचं भ्रमण ठरवलं. शुक्राचं भ्रमण ज्या वेळेला विवाहस्थानाकडे सरकत जाते तेव्हा वेळेला तुम्हाला विवाहस्थळ येतात, परंतु त्यावेळेला इतर ग्रहांची दृष्टी त्याच्याबरोबर पोषक असली पण तुम्हाला योग्य स्थळं येतात. योग्य स्थळे असल्यावर तुमचा होकार होतो आणि मग तुमचा साखरपुडा होतो. आणि मग काहींच्या याच्यामध्ये जलद गतीचे ग्रह असले तर मग लगेचच शुभमंगल सावधान विधी पण होतो. आणि एक लक्षात घ्या, मनुष्याचा जन्म ज्या वेळेला होतो त्यावेळेला तुमचं लग्न होत नाही तर तुमच्या आईवडिलाच्या कुंडल्या चालत असतात एक प्रकारे, आणि लग्न झाल्यावर तुमच्या दुसऱ्या पुरुषाशी तुम्ही बांधिलकी होतात आणि मग त्या कुंडलीमधून तुमचा संसार चालत असतो. तिथे तुमचा खरा जन्म हा होतो, तो शेवट पावतो संसाराचा. हा संसार जन्म म्हटलेला आहे ज्योतिषशास्त्रामध्ये. पहिला हा आईपोटी याचा उदर जन्म म्हटलेला आहे आणि म्हणून आपल्याला हा जन्माची कथा आपल्याला पाहायला असेल तर तेही बघायला असेल. आणि एक सांगतो, आजकाल सासू सुनाचे संबंध फार वादातीत झालेले आहेत. इतके वादातीत झाले आहे की सासू सासरे नकोच म्हणून मुलींची कथा येऊ लागलेली आहे. परंतु यामध्ये आपण समजूतदारपणा मुलांनी घेतलेला आहे. जसे तुला आईवडील आहेत तसे मुलाकडचे आईवडील आहे, आणि आईवडील आहे म्हणून तुला सौभाग्य प्राप्त मिळते आहे लक्षात घ्या. तुझं सौभाग्य म्हणजे तुझा पती नव्हे, तुझं सौभाग्य म्हणजे तुझे सासू सासरे आहे. आणि सौभाग्याची मूळ ठेव तू हरवली तर तुझ्या पतीचं काय होईल, एक प्रश्नचिन्ह त्याच्यात लागत असते. म्हणून अपमृत्यूचा योगही आपल्याला बघावं लागते. एखाद्या ॲक्सिडेंट अपघात होण्याचे भय होते, एखाद्या वेळी नोकरी सुटण्याचे भय होते, एखादा धंदा चालत नाही होते. त्याच्या मागचे कारणं विविध असतात. हे बघण्यासाठी आपल्याला जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असेल. आता हा व्हिडिओ लांबतच चालला, आपण पुढचा भाग घेणारच आहोत. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. 1 तारखेला तिचं वर्षश्राद्ध झालं. 2 तारखेला तिला अग्नीत डाग दिला होता. त्यावेळेला मी मशानभूमीत गेलो होतो आणि मशानभूमीत तिथं 2 तास बसलो, स्मरण केलं आणि तिथेही पूजापाठ जे आपल्या हाताने करून घेतलं. आणि तिला जो नैवेद्य आवडत होता तो पण तिथे अर्पण केला, थोडेसे पैसे अर्पण केले. असा हा विधी आहे. कोणीही करत नाही. एकदा तुम्ही मशानभूमीमध्ये आईवडील गेले की पुनश्च कोणीही मशानभूमीत जात नाही. शास्त्र असं सांगते की ज्या दिवशी तिचं दहन झालं त्याच दिवशी तिथे अग्नियज्ञ झाला, त्या यज्ञाला भेट देणं तुमचं काम आहे. असं तो वेगळा विधी आपण करूया. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आजच्या कार्याचं समापन करूया.